नक्कीच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि समीर भुजबळ हे चार प्रमुख नेते आहेत ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतं। खरं तर प्रामुख्याने जी आता एक मागणी आहे ती होते की जी सगळी राष्ट्रवादीची सूत्र अजित पवारांकडे होती ती सगळी सूत्र आहेत ती सुमित्रा पवार यांच्याकडे देण्यात यावे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद हे खरं तर अजित पवारांकडे होतं, हे देखील पद आहे ते सुमित्रा पवार यांच्याकडे देण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी आहे। ती मागणी राष्ट्रवादीकडून होताना पाहायला मिळते। त्यामुळे हे पद जर राष्ट्रवादीचं अजित पवारांचं पद आहे ते सुमित्रा पवारांना द्यायचं असेल तर त्यांना विधानसभेमध्ये आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे विधानसभेमध्ये सुमित्रा पवार यांना घेऊन येतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की सध्या सुमित्रा पवार हे राज्यसभेवर आहेत आणि राज्यसभेच्या खासदार असल्यामुळे त्यांना पहिलं महाराष्ट्रात आणावं लागेल आणि त्यानंतरून ही पद आहे ते द्यावे लागणार आहे। त्याचबरोबर जे अजित पवारांकडची जी काही खाती होती ती देखील राष्ट्रवादीकडे देण्यात यावीत ही देखील प्रामुख्याने एक मागणी आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे अजित पवारांकडचं अर्थ खातं असेल, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क असेल किंवा क्रीडा खातं हे तीन महत्त्वाची खाती देखील आहेत ती अजित पवारांकडे होती। त्यामुळे ही खाती देखील आता शरद पवार अजित पवारांकडेच गटाकडे ठेवली जातात का हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की आता ही सगळी जरी पदं स्वतःकडे राष्ट्रवादी ठेवायचं म्हटलं तरी देखील तेवढी मंत्रिमंडळामध्ये आहे ते कॅपेबल मंत्री नाही आहेत अशी देखील एक चर्चा दुसरीकडे निर्माण होते आणि त्यामुळे जर आणखी मंत्रिमंडळामधला काही बदल आहेत ते होत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की अजितदादांची पोकळी भरून काढणं हे कठीण असतानाच अशा सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिलं तरी देखील जी काही खाती आहेत या खात्यांमध्ये आहे ती बदल होताना पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्या ची देखील आहे ती आता वर्षा बंगल्यावर होताना पाहायला मिळते, कारण की या निधनानंतर अवघ्या एक महिन्याच्या आतमध्येच अधिवेशन देखील आहे अर्थसंकल्पीय आणि या अधिवेशनामध्ये देखील या सगळ्यांचा खात्यांचा जबाबदारी देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। अर्थसंकल्प मांडायचा आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प नेमकं यावेळेस कोण मांडणार हे देखील चर्चा आहे। तर दुसरीकडे यावेळेचा अर्थसंकल्प देखील आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मांडतील अशी देखील एक चर्चा आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामधल्या आज एक महत्त्वाचा निर्णय देखील आहे तो होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। तर या भेटीची प्रमुख मागणी अशी